लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागाला सुरुवात करूयात. खूपच सुंदर आणि धमाकेदार असा भाग झालेला आहे. पार्थ त्याच्या खोलीमध्ये एकटाच उदास बसलेला असतो. तेव्हा मानिनी तिथे येते आणि म्हणत असते, "काय झाले पार्थ? असा उदास का बरं बसलायस? आणि एवढा शांत शांत का आहेस?" तेव्हा पार्थ म्हणत असतो, "अच्छा, मी उदास आहे, शांत आहे, ही गोष्ट माझ्या आईबाबांना समजत आहे म्हणायचं." तेव्हा इथे मानिनी म्हणत असते, "असं का म्हणतोयस रे पार्थ?" तेव्हा तो म्हणत असतो, "म्हणजे माझ्या आईवडिलांना त्यांच्या सुनेपासून मुलाला बोलण्याशी, मुलासोबत गप्पा मारायला, त्याला काही गोष्टी विचारायला वेळ मिळाला तर." तेव्हा मानिनी म्हणत असते, "पार्थ असं बोलू नकोस ना. हे बघ, तुला हसताना, खेळताना, आनंदात आम्हाला पाहायचं आहे." तेव्हा पार्थ म्हणत असतो, "ते सगळं एकाच गोष्टीमुळे होऊ शकतं. आई, इथे काव्या आलेल्या आहेत. त्यांना इथून जायला सांग. जर त्या निघून गेल्या तरच मग मला आनंद होऊ शकतो." तेव्हा आता इकडे मानिनी म्हणत असते, "असं काय बोलतोयस पार्थ? हे बघ, एक वेळा तर मी आशा सोडून दिली होती. म्हणजे 16 डिसेंबरनंतर मला असं वाटत होतं की आता सगळ्या गोष्टी हाताबाहेर गेल्यात. हे सगळं अजिबात ह्या पद्धतीने होऊच शकणार नाही. म्हणजे आता जेव्हा काव्या परत आली, तर त्यानंतर घरामध्ये आनंद आणि ते सगळं काही आलेलं आहे. तिच्या येण्याने पुन्हा आठवणी जाग्या झाल्यात किंवा होप्स वाढलेल्या आहेत, की पुन्हा एकदा पूर्वीसारखं सगळं होईल असं वाटू लागलंय. पण प्लीज पार्थ, असं करू नकोस ना." तेव्हा पार्थ म्हणत असतो, "आई, पण जेव्हा जेव्हा मी त्यांना समोर पाहतो तेव्हा तेव्हा पुन्हा जुन्या आठवणी समोर येतात गं. पार्थ, मला एक गोष्ट सांग. मला तुला हसताना, खेळताना, जीवाची मस्ती, ते सगळं काही पुन्हा एकदा अनुभवायचंय, पाहायचंय रे. तुला जीवाची आठवण येत नाही का रे पार्थ?" तेव्हा पार्थ म्हणत असतो, "येते ना गाई, त्याचीसुद्धा फार आठवण येते मला. पण जेव्हा जेव्हा आठवण येते ना, तेव्हा तेव्हा काही गोष्टी पुन्हा नजरेसमोर येऊन उभ्या राहतात. त्यामुळे काहीच करावं, काहीच बोलावं कळत नाही. पण आता 2 दिवसांनी मात्र तुला त्याची आठवण खूप येणार आहे." तेव्हा पार्थ म्हणत असतो, "आता आणि 2 दिवसाने काय आहे?" तेव्हा मानिनी म्हणत असते, "काय आहे 2 दिवसाने? हे तूच आता आठव." तेव्हा, "सांग ना आई, असं काय करतेस?" तेव्हा मानिनी म्हणत असते, "अरे 2 दिवसांनी मकर संक्रांत आहे. मग जीवा मला कशा पद्धतीने तिळाचे लाडू बनवण्यासाठी किचनमध्ये लुडबुड करायचा, मजा करायचा." तेव्हा लगेच पार्थ म्हणत असतो, "हो आई, सगळं काही आठवतंय मला. किती नाही म्हटलं तरीसुद्धा जीवा, मी, युग आम्ही तिघेही जण मस्त छतावर जाऊन पतंग उडवायचो. आणि छतावर जाऊन पतंग उडवत असताना माझी दोर त्यांना कधीच कापता नाही आली किंवा मी कधीच त्यांच्या हाती नाही गावलो. पण आज बघ ना, नियतीच्या खेळामध्ये काय झालेलं आहे." तेव्हा मानिनी म्हणत असते, "हे बघ, झाल्या गोष्टी पार्थ विसरून जा आणि प्रत्येक गोष्टीला एक काहीतरी शेवट असतोच आणि काहीतरी नव्याने सुरुवात करायचीच असते. मला पूर्ण खात्री आहे की हे सुद्धा दिवस जातील आणि सगळं काही व्यवस्थित होईल. काव्या ह्या घरामध्ये आली तर ती नक्की सगळं काही व्यवस्थित करेल याचा मला पूर्ण विश्वास आहे. हे बघ, काव्या तिच्या तिच्या परीने सगळे काही प्रयत्न करण्याचा प्रयत्न करते ना." तेव्हा पार्थ म्हणत असतो, "आई, ते सगळं जरी ठीक असलं तरीसुद्धा माझं मन मात्र मानायलाच तयार नाही आहे गं." तेव्हा आता इथे मानिनी पार्थला समजावत असते आणि म्हणत असते, "पण मला माझं हे बाळ पुन्हा त्याच्या आईसोबत गप्पा मारताना, त्याचबरोबर मजामस्ती करताना पुन्हा एकदा हवं आहे." असं म्हणून मानिनी तिथून निघून जात असते. दुसऱ्या बाजूला नंदिनीने जीवाचा हात धरूनच खाली खेचत ओढत आणलेलं असतं आणि म्हणत असते, "जीवा, आत्ताच्या आत्ता तुम्ही खाली चला. काही जरी झालं ना तरीसुद्धा तुम्हाला मी इथे थांबू देणार नाही. तुमची हिंमत कशी झाली इथे येण्याची? आत्ताच्या आत्ता बाहेर व्हा." तेव्हा लगेच आता जीवा म्हणत असतो, "अगं नंदिनी, असं काय करतेस? हे बघ, इथे मी माझा लॅपटॉप चार्ज करायला आलो होतो." तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, "तुम्ही स्वतःला ज्या पद्धतीने चार्ज करताना त्याच पद्धतीने तुमचा लॅपटॉपसुद्धा तुम्ही ते चार्ज करत जा. तुमचं काही ऐकायचं नाही, समजलं का?" असं नंदिनी बोलते. आता हे सगळं काही नंदिनी बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे जी काही शारदा आहे ती म्हणत असते, "अगं नंदिनी, काय करतेस तू हे? असं कसं बोलू शकतेस बरं?" हां,
नंदिनी म्हणते, आई तू तर माझी आई आहेस का त्यांची गं? मला तर काहीच कळत नाही. तू प्रत्येक वेळी त्यांची बाजू का आणि कशामुळे घेत असतेस गं? तेव्हा लगेच आता इकडे शारदा म्हणत असते, तसं नाही आहे गं बाळा. पण मला एक गोष्ट सांग, तू अशी का वागतेस त्यांच्यासोबत? ते किती एफर्ट्स घेतात, किती प्रयत्न करतात, ह्या गोष्टी तुला दिसत नाही आहेत का? तेवढ्यातच आता इकडे जो काही जीवा आहे त्याने लॅपटॉप घेतलेला असतो आणि तो म्हणत असतो, ठीक आहे असू द्यात आता सासूबाई, एवढी तर चार्जिंग झाली, आता पुन्हा चार्ज करायला येईल मी. काय म्हणालात? म्हणजे लॅपटॉप चार्जिंग करायला मी नंतर येऊ शकतो, मला काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा लगेच आता दरवाजावर गुड्डू आणि एक डिलिव्हरी बॉय आलेला असतो. आता गुड्डू आणि डिलिव्हरी बॉयला समोर पाहिल्यानंतर जीवाला फारच आनंद होतो. जीवा म्हणत असतो, अरे गुड्डू, तुम्ही इधर, तू इथे काय करतोयस? तेव्हा गुड्डूच्या हातामध्ये ते गुलाबाची फुलं पाहिल्यानंतर आता गुड्डू म्हणत जो काही जीवा आहे तो म्हणत असतो, अरे गुड्डू, तेरे पास तो फूल कहाँ से लाए? तेव्हा गुड्डू म्हणत असतो, अरे जीवासाहेब काय सांगू तुम्हाला, हे फुलं कोणी दिलेत? तुम्हाला काय सांगू? तेव्हा जीवा म्हणत असतो, हां सांग ना, हे सगळे फुलं कोणी दिलेले आहेत? तेव्हा लगेच आता इकडे हे फुलं माझ्या फॅनने दिलेले आहेत आणि हे फॅन इथे आपल्या दरवाजापर्यंत ही सगळी काही जे फुलं आहेत ते घेऊन आले होते, असं सुद्धा तो इथे सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो. तेव्हा लगेच आता त्या फुलावरती एक लाईन लिहिलेली असते आणि असं लिहिलेलं असतं की जीवा आणि नंदिनी, तुम्ही काळजी करू नकोस जीवा, तुला तुझी नंदिनी नक्कीच मिळेल आणि हॅशटॅग जीवानंदिनी. तेव्हा दुसऱ्या बुकेवरती सुद्धा तसंच काहीसं लिहिलेलं असतं आणि दुसरा बुकेसुद्धा इकडे आता जी काही नंदिनी आहे ती नंदिनी तो बुके घेते आणि वाचायला सुरुवात करते. तेव्हा गुड्डू म्हणत असतो, हे फक्त एवढेच बुके नाही आहेत इथे, आणखी बाहेरसुद्धा खूप सारे बुके आहेत आणि ते बुकेसुद्धा गेटवरती मी लावलेले आहेत. आत्ता जीवा म्हणत असतो, म्हणजे काय सांगताय? तेव्हा जो काही डिलिव्हरी बॉय आहे तो म्हणत असतो, हो, कारण आम्हाला तुमची जोडी फार आवडते, आमचा तुम्हाला पूर्ण सपोर्ट आहे. तेव्हा जीवा मात्र फारच आनंदात असतो आणि तो म्हणत असतो, अरे वा 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 वा, म्हणजे मी आत्ता जे काही ह्या सगळ्या गोष्टी करतोय ना, त्या सगळ्या गोष्टी मात्र सार्थकी लागत आहेत बहुतेक. म्हणजे काही जरी झालं तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी सार्थकी लागल्यामुळे आपल्याला फारच आनंद होत आहे. आता किती नाही म्हटलं तरीसुद्धा मी प्रयत्न सोडणार नाही आहे. अख्खा महाराष्ट्र माझ्यासोबत आहे, असं इथे तो बोलू लागतो. तेव्हा नंदिनी लगेचच जीवाला त्या घरातून बाहेर काढत असते आणि म्हणत असते, आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून निघून जायचं आहे, मी तुमचं काही ऐकणार नाही आहे, असं म्हणून आता ती जीवाला तिथून बाहेर काढते. आता जे काही फुलं आहेत ते दरवाजातच अडकलेले असतात आणि त्याच्या दांड्या किंवा ज्या काही काड्या आहेत त्या जीवाच्या हातामध्ये गेलेल्या असतात. आता नंदिनी त्या फुलाकडे पाहतच असते. तर इकडे शारदा म्हणत असते, तू कितीही जरी सत्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न केलास तरीसुद्धा नंदिनी, जे तुझं आहे ते तुझ्याकडेच येणार आहे आणि तुझ्याकडेच राहणार आहे, बाकी तुझी तुझी मर्जी, असं म्हणून आता ती तिथून निघून जाते. आणि तेव्हा नंदिनी ह्या सगळ्या गोष्टीवर, सगळ्या काही विचारावर विचारच करत बसलेली असते. नंदिनीला तर कळत नाही की आता ह्या सगळ्या गोष्टींचं मी नेमकं काय करू. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की काव्या आता किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते आणि बोक्याशी बडबड करत असते. खरं तर आता ती पार्थ म्हणूनच त्याच्याशी गप्पा मारत असते. तेवढ्यातच तिथे रम्या येते. आता रम्या आल्यानंतर ती काव्याला म्हणत असते, हो, हे तुझं मात्र अगदीच चांगलं आहे बरं का, म्हणजे खऱ्याखुऱ्या पार्थशी तर तुला काही केल्या बोलायला जमत नाही, पार्थशी तर तू बोलू शकत नाही, पण मनाची समजूत घालण्यासाठी हा जो काही इथे डुप्लिकेट किंवा आर्टिफिशियल जो बोका इथे तयार करून ठेवला आहेस ना, त्यात मात्र फारच छान आहे सगळं, असं इथे ती म्हणत असते. पण आता काव्या तिच्या ह्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नाही. पण आता रम्या मात्र मुद्दामनच तिला इथे चिडवण्यासाठी आणि डिवचण्यासाठी आलेली असते आणि त्याचमुळे ती हे सगळं काही करण्याचा प्रयत्न करत असते. आता इकडे रम्या तिला म्हणत असते, बिघडलेली सिनेमन कॉफी, तुला जर काही हवं असेल तर तू घे आणि इथून निघून जा. तेव्हा लगेच तिला रम्या म्हणत असते, काय गं, तुझा हा ओव्हर कॉन्फिडन्स जरा जास्तच आहे असं वाटत नाही का गं? आणि मला एक गोष्ट सांग काव्या, तुला हा जो काही ओव्हर कॉन्फिडन्स आहे तो एवढा कुठून येतो गो? तेव्हा आता इकडे काव्या म्हणत असते, त्याचं काय आहे ना रम्या, हे बघ, जगामध्ये सगळ्या काही गोष्टी विकत घेता येतात, पण कॉन्फिडन्स वगैरे अजिबात विकत घेता येत नाही, तुला असं वाटतंय कदाचित. म्हणत असते, त्याचं काय आहे ना काव्या, तुला एक गोष्ट सांगू का, रम्या असं विकत काही घेतच नाही गं.
एकतर ती कमवते किंवा ती हिसकावून घेते. तेव्हा काव्या म्हणत असते, "मग? तर सांग ना, तू आता काय हिसकावून घेणार आहेस? बोल ना." "अगं, मी कशाला काय हिसकावून घेते गं?" रम्या म्हणत असते. "ते तर माझं प्रेम आहे ना, ते माझं माझ्या नशिबामध्ये आहे आणि ते प्रेम माझं माझ्यापर्यंत चालत येणार आहे." तेव्हा काव्या म्हणत असते, "अच्छा, तुझं प्रेम? कोण आहे कोण तुझं प्रेम?" "अगं, असं काय करतेस काव्या? अख्ख्या घरामध्ये माहिती आहे की माझं प्रेम कोण आहे म्हणून." तेव्हा इकडे काव्या म्हणत असते, "मग तुला हेही माहिती असेल की पार्थ देशमुख कोण आहेत म्हणून? अख्ख्या जगाला माहिती आहे की पार्थ देशमुख कोण आहेत. माझं आणि पार्थचं लग्न झालेलं आहे रम्या, आणि ते स्वप्न बघायचं तू आता सोडून दे." रम्या हसत असते आणि म्हणत असते, "पार्थच्या आयुष्यामध्ये त्याला 2 लग्नाचा योग आहे. पार्थचे 2 लग्न होणार आहेत," असं रम्या म्हणत असते. तेव्हा काव्या झटका लागल्यासारखंच तिच्याकडे पाहते. काव्याला तर खूपच मोठा सुरुवातीला धक्का बसत असतो. पण त्यानंतर मात्र काव्या हसायला लागते आणि खूप जोराजोरात हसत हसत असते. आता काव्या हसत असताना इथे मात्र जी काही रम्या आहे तिचा थोडासा इगो दुखावलेला असतो. आता काव्या म्हणत असते, "अगं ए रम्या, डोक्यावर पडलीस का तू? तुझं काय चाललेलं आहे? जरा तरी भान आहे का तुझं? खरं तर तू जे काही बोललीस आता ते भविष्य चांगलं आहे बरं का. एक काम कर ना, त्यापेक्षा तू काय कर, आपला बंगला खूप मोठा आहे. आपल्या बंगल्याच्या समोर एक पोपट घेऊन बस. तसंही तुझं कनेक्शन जे आहे ना, फार जबरदस्त आहे. नक्कीच 4-2 लोकं तुझ्याकडे येतील आणि तू त्यांचं भविष्य सांग." हां, पुन्हा एकदा रम्या म्हणत असते, "अगं, अगं, किती हसणार आहेस काव्या? जरा तरी थांब आणि हे बघ, माझं भविष्य तू जे काही आहे ना, ते मी तुला आत्ता ऐकवते. माझं भविष्य ऑलरेडी गुरुजींनी ठरवून ठेवलेलं आहे." तेव्हा आता लगेचच काव्या म्हणत असते, "तुझं भविष्य आणि ते काय? अगं थांब तर, मी तुला ऐकवते. तू एकदा ते भविष्य ऐकून तरी बघ." तेव्हा लगेच आता काव्या तिच्या कामामध्ये असते. पण इकडे रम्या मात्र गुरुजींना फोन करते आणि रम्याने गुरुजींना फोन केल्यानंतर आता गुरुजींना तिथे भविष्य जे आहे ते ऐकवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते. आता गुरुजींना फोन लावते आणि म्हणत असते, "नमस्कार गुरुजी, मी रम्या शितोळे बोलते." तेव्हा गुरुजी म्हणत असतात, "हां बोल." "गुरुजी, मला तुमच्याशी 2 मिनिटं बोलायचं होतं. वेळ आहे का?" "हो आहे, बोल." तेव्हा रम्या म्हणत असते, "गुरुजी, तुम्ही मध्यंतरी माझं इथे भविष्य सांगितलं होतं. म्हणजे माझं लग्न पार्थसोबत होईल. पार्थच्या हातामध्ये माझ्या नावाचं मंगळसूत्र असेल, सगळ्यांच्या हातामध्ये अक्षता असतील आणि सनई चौघडे वाजत असतील." तेव्हा गुरुजी म्हणत असतात, "आत्तापर्यंत जे मी भाकीतं केले आहे ते भाकीतं सगळे खरे झालेले आहेत. मी केलेली भविष्यवाणी कधीही चुकीची ठरत नाही." तेव्हा लगेच रम्या म्हणत असते, "थँक यू गुरुजी. तुमचे अगदी मनापासून आभार. म्हणजे माझं आणि पारचं इथे लग्न हे होणारच आहे." असं आता इकडे रम्या म्हणत असते. आता हे सगळं काही इकडे काव्याने ऐकलेलं असतं आणि काव्याने ऐकल्यानंतर काव्याला तर फारच मोठा धक्का बसत असतो. ती विचार करू लागलेली असते की हे सगळं काय आहे, आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे सगळं ह्या पद्धतीने झालेलं आहे, असा ती इथे विचार करू लागते. हे सगळं काही ऐकल्यानंतर काव्याला तर फार मोठा धक्का बसलेला असतो. काव्याच्या समोर पुस्तक असतं, त्या पुस्तकाची पानं उडू लागलेली असतात. सोबतच तिने गॅसवर दूध ठेवलेलं असतं गरम करण्यासाठी, ते दूधसुद्धा ओतू जायला लागलेलं असतं. हे सगळं पाहिल्यानंतर काव्याचा थरकाप उडालेला असतो, तर इकडे रम्याला फारच आनंद झालेला असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की नंदिनी बेडरूममध्ये असते आणि जे फुलं तिला जीवा देत होता तेच फुलं आता तिच्या हातामध्ये असतात आणि ते फुलं हातामध्ये असताना आता नंदिनी ते फुलं घेऊन बसलेली असते आणि तेवढ्यातच तिला आता जीवा बोलल्याचा भास होतो. जीवा म्हणत असतो, "नंदिनी, हे फुलं तुझ्या हातामध्ये फारच छान दिसतात." मी उठून उभी राहते आणि म्हणत असते, "जीवांचा आवाज? इथे जीवांचा आवाज कसा आलाय? कुठे आहे जीवा?" तेव्हा पुन्हा जीवाचा आवाज येतो, "नंदिनी, तुझा राग हळूहळू मावळत चाललेला आहे. आता ही रागवण्याची रुसण्याची भूमिका सोडून दे आणि ताबडतोब चकाचक बाईच्या भूमिकेमध्ये ये." तेव्हा नंदिनी म्हणत असते, "पुन्हा आवाज आला?" त्यामुळे जो हातामध्ये बुके असतो त्या बुकेतून तर आवाज येत नाही ना, असा नंदिनी विचार करते आणि तो बुके पुन्हा एकदा कानाला लावून ते ऐकण्याचा प्रयत्न करत असते. हा आवाज नेमका येतोय कुठून? काय चाललंय हे सगळं? म्हणजे "अगं नंदिनी, वेडी आहेस का? फुलातून आवाज कसा येईल? हो, खरं ते तर आहेच ना." तेव्हा लगेच इकडे नंदिनी पुन्हा त्या फुलाकडे पाहतच असते आणि तिथे "लग्नानंतर होईलच प्रेम" याच मालिकेचं टायटल सॉन्ग प्ले झालेलं असतं. नंदिनी आता हळूहळू थोडीशी मऊ होत चाललेली असते, राग तिचा कमी होत चाललेला असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की काव्या तर घाबरलेली असते. गॅसवर ठेवलेलं दूध उतू जात असतं. तेव्हा रम्या म्हणत असते,
प्लस काव्या गुरुजींनी सांगितलेल्या त्या भविष्यवाणीचा परफेक्ट टायमिंग म्हणजे दूध उतू जाणं. बघ मला सांग काव्या, दूध उतू जाणं हे तर अशुभ मानलंच जातं ना. मग आता तुला त्या सगळ्या गोष्टीचा संकेत तर मिळालाच असेल ना. बघ काव्या, दूध उतू गेलेलं आहे म्हणजे आता तू हे मान्य तर करणार आहेस की नाही? काव्या म्हणत असते, नाही मी हे अजिबात असं होऊ देणार नाही. तेव्हा रम्या म्हणत असते, अगं तुला अजून सुद्धा असंच वाटतंय की हे सगळं जे आहे ते खोटं आहे आणि मी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या खोट्यात. तेव्हा काव्या म्हणत असते, नाही नाही मी अजिबात हे सगळं अजिबात असं होऊ देणार नाही. तर आता रम्या म्हणत असते, हे बघ तुझ्या माहितीस्तव मी तुला सांगते, 14 डिसेंबर 2024 रोजी गुरुजींनी भाकीत एक सांगितलं होतं आणि ते म्हणजेच की मामाला माइल्ड अटॅक येणार आहे. आणि सेम त्याच दिवशी गुरुजींनी सांगितल्यामुळे मामांना माइल्ड अटॅक आला. आणि हे सगळं आता इथे काव्याला आठवू लागलेलं असतं. काव्याला मानिनीने सांगितलेलं असतं की इकडे ज्या पद्धतीने गुरुजींनी सांगितलं होतं त्याच वेळेला आणि त्याच दिवशी इथे विक्रमला अटॅक आला होता. मानिनी म्हटलेली असते की यांची त्यावेळेला लाठीकाठीची स्पर्धा होती, जीवा आणि त्याचबरोबर इथे पारची, आणि त्याच वेळी विक्रमला अटॅक आला होता. आता रम्या पुन्हा म्हणत असते, अगं तुला एक गोष्ट सांगू का, जीवाला आगीपासून धोका आहे हे सुद्धा गुरुजींनी मानिनी मामीलाच सांगितलेलं होतं. हे सगळं सांगितल्यानंतर पुन्हा काव्याला तो फार्म हाऊसवरचा क्षण आठवतो, कशा पद्धतीने इथे जीवाच्या जीवावर बेतलं होतं. आणि तेव्हा रम्या म्हणत असते, आता मला एक गोष्ट सांग काव्या, फार्म हाऊसवर जे काही गोष्टी झाल्या, ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी मी तुला इथे नव्याने सांगायला नको, बरोबर की नाही? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे पार्थच्या सुद्धा जीवाला धोका आहे हे सुद्धा गुरुजींनी तुला इथे कॉलेजमध्ये येऊनच सांगितलेलं होतं ना. तेव्हा काव्याला पुन्हा गुरुजींनी तिला कॉलेजमध्ये आलेलं आणि भेटलेले ते सगळं काही सांगितलं होतं. नशिबाचे भोग आहे ते भोगावेच लागणार आहे. तेव्हा काव्या गुरुजींना म्हटलेली होती, आता चूक माझी आहे तर मग ते मी भोगेन आणि मी भोगायला तयार आहे. तेव्हा गुरुजींनी हेही सांगितलेलं होतं की एकटीलाच भोगावं लागणार नाही, तर त्यासोबत इतरांना सुद्धा भोगावं लागेल, म्हणजे पार्थला सुद्धा ते सगळं भोगावं लागणार आहे असं सुद्धा गुरुजींनी सांगितलेलं होतं. आणि तेव्हा पुन्हा इथे काव्याला हे सगळं काही आठवतं. काव्या अक्षरशः रडकुंडीला आलेली असते. तर आता रम्या पुन्हा म्हणत असते, तुला एक गोष्ट सांगू का काव्या, 16 डिसेंबरबद्दल तर काही न बोललेलंच बरं. म्हणजे आता इतके सगळे पुरावे असताना, एवढ्या सगळ्या गोष्टी गुरुजींनी सांगितलेल्या असताना तुला असं वाटतं का अजूनसुद्धा की आता जे गुरुजींनी माझ्या आणि पार्थच्या लग्नाबद्दल केलेलं जे भाकीत आहे ते खोटं ठरेल म्हणून? काव्या रडायला लागलेली असते. तिला रडकुंडीला आलेलं पाहून रम्याला फारच हसायला येत असतं. तेव्हा रम्या तिला म्हणत असते, अरे म्हणजे काव्या तुला हे सगळं मान्य आहे, तू हे सगळं मान्य करतेस की गुरुजींनी केलेले भाकीतं आणि त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या होत्यात म्हणून. मग त्यामुळे तू ही जे काही प्रयत्न करतेस ना पार्थला मनवण्यासाठी, पारच्या जवळ जाण्यासाठी, तो सगळं काही विसरून तुला स्वीकारण्यासाठी, तर हे प्रयत्न करणं तू बंद कर. कारण इथे नशिबानेच तसं ठरवलेलं आहे आणि जे ठरवलेलं आहे ते मात्र आता इथे कोणीही पुसू शकणार नाही. उगाचच तू ते पुसण्याचा प्रयत्नसुद्धा करू नकोस. पुढे जाऊन तू ते पुसण्याचा प्रयत्न करशील असं अजिबात करू नकोस. म्हणजे कसं आहे ना, पार्थ जो आहे ना तो ऑलरेडीच माझाच झालेला आहे. प्लस ना तू, जो पार्थ वर्षाच्या सुरुवातीला तुझ्या प्रेमात बुडाला होता, पडला होता, पण वर्षाच्या एंडिंगला तो पूर्ण डिस्ट्रॉय झाला. म्हणजे तुमच्या दोघांमध्ये पूर्णतः इथे वेगवेगळे झालेला आहात तुम्ही. तुमच्या प्रेमाचा प्रेमभंग झालेला आहे. बघ ना, हे तर सगळ्यात मोठं साईन आहे. म्हणजे जो काही पार्थ आहे तो इथे रम्याचीच वाट धरणार. हे सगळं काही काव्याने ऐकल्यानंतर तिला खूपच मोठा धक्का बसतो आणि तेव्हा काव्या म्हणत असते, बघ हे बघ मी असं नाही होऊ देणार. तुझं आणि पार्थचं लग्न नाही होणार. अगं असं काय करतेस? हे थोडी ना मी करणार आहे. हे तर सगळं युनिव्हर्सने ठरवलेलं आहे आणि तेच होणार आहे. ह्या हातावरती फायनली पार्थच्या नावाची मेहंदी लागणारच आहे, असं रम्या खुनशी हसतच काव्याकडे बघून सांगत असते. आता लगेच रम्या काव्याला म्हणत असते, पण काय आहे ना काव्या, आज जशी तू छान अशी तयार झालीस ना, तशीच छान अशी माझ्या आणि पारच्या लग्नामध्ये सुद्धा नट, खूप छान दिसशील बघ तू तेव्हा, असं आता इकडे रम्या काव्याला म्हणत असते आणि तिथून निघून गेलेली असते.
नाही, नाही. अजिबात नाही. मी हे सगळं ह्या पद्धतीने होऊच देणार नाही. काही जरी झालं ना, तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी मी ह्या पद्धतीने होऊच देणार नाही, असं सुद्धा ती इथे बोलत असते. असं बोलल्यानंतर आता आपण पाहतो, की प्रेक्षकांनो काव्या खूप जास्त हादरलेली असते, रडत असते. पार्थ फक्त माझे आहेत आणि गुरुजींनी सांगितलेली ही जी काही भविष्यवाणी आहे, जे काही भाकीत आहे, ते मी अजिबात खरं होऊ देणार नाही, हे सुद्धा इथे आता ती बोलत असते आणि रडायला लागलेली असते. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग आणि कमाल असणार आहे. कारण उद्याच्या भागामध्ये आता इकडे जीवाने पुन्हा एक व्लॉग शूट केलेला असतो आणि त्या व्लॉगमध्ये त्याने असं बोललेलं असतं, की आज मात्र माझी ह्या थंडीमुळे कुल्फीच होणार आहे. आज प्रचंड इथे थंडी आहे. नाही आज पांघरण्यासाठी, अंथरण्यासाठी किंवा झोपण्यासाठी काही पांघरूण आहे, अंथरूण आहे किंवा आज कोणतीही शेकोटी नाही आहे. तेव्हा नंदिनी घरातले सगळे काही जे ब्लँकेट्स असतात ते ब्लँकेट्स घेत असते आणि ती इकडे जीवाला देण्यासाठी निघालेली असते. दुसऱ्या बाजूला मात्र आपली काव्या खूपच जास्त हतबल झालेली असते, रडत असते. कारण ज्या काही गोष्टी तिला रम्याने सांगितलेल्या आहेत त्यामुळे तिच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. इथे एक गेस्ट रूममध्ये येते आणि रडत बसलेली असते. जीवाला फोन लावलेला असतो आणि साऊंड ऑन करूनच ती इथे बोलत असते. आज रम्याने ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी ती इथे जीवाला सांगत असते. तेवढ्यातच तिथे पार्थ आलेला असतो. पार्थ हे सगळं काही ऐकत असतो. काव्या रडत आहे ही गोष्ट त्याला सहनच होत नसते. फोन चालू असतो स्पीकरवरती आणि काव्या म्हणत असते, आज रम्याने ज्या ज्या गोष्टी सांगितल्यात ना त्यामुळे मला खूप जास्त टेन्शन आलं आहे. तर तिकडून जीवा बोलत असतो, हे बघ काव्या तू काळजी करू नकोस. जे ज्याचं आहे ना ते त्यालाच मिळणार आहे. माझ्या नशिबामध्ये नंदिनी आहे आणि होती आणि आहे. तर तसं सेम तुझ्याही नशिबामध्ये सेम त्याच पद्धतीने होतं. म्हणजे आहे सुद्धा. म्हणजे तुझ्या नशिबामध्ये दादा होता आणि आहे. त्यामुळे त्या रम्याच्या त्यातल्या फालतू धमक्यांना आणि तिने केलेल्या त्या फालतूगिरीला तू अजिबात भीक घालू नकोस आणि घाबरू नकोस. तू तुझे दादाला मनवण्यासाठी आणि त्याला कन्व्हिन्स करण्यासाठी प्रयत्न मात्र सोडू नकोस, असं जीवा हा सगळं काही काव्याला समजावत असतो, बोलत असतो. हे सगळं पार्थने ऐकलेलं असतं. पण मग आता हे सगळं पार्थच्या कानावर पडल्यानंतर पार्थ आता रम्याची काय काय करेल, कशा पद्धतीने तिची धुलाई करेल, हक्कलपट्टी करेल आणि ह्या सगळ्या गोष्टीबद्दल तो कसा जाब विचारेल हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांच्या अपडेट्स आणि त्याचसोबत रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत पाहत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम.